नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कॅन्डल कशी रीड करायची तेच आपण बघूया. तर ठीक आहे. तर एक बेसिक असतंय, की ग्रीन कॅन्डल म्हणजे काय मार्केट बुलिश आहे आणि रेड कॅन्डल म्हणजे काय मार्केट बेअरिश आहे. ठीक आहे. तर मग कॅन्डल फॉर्म कशी होती बघा. म्हणजे आता कॅन्डलचे बरेच प्रकार आहेत. जर इथं आपण चेक केलं ना, तर हे एवढे प्रकार आहेत. आपल्याला मेजर इम्पॅक्टफुल कॅन्डल कुठली असते, तर ही कॅन्डल असते. ठीक आहे, कॅन्डल्स म्हणून. म्हणजे हे बरेच टाइप आहेत, पण आपण हे काही यूज करत नाहीत. म्हणजे ह्याचा यूज होतो, परंतु मग ते भयंकर कॉम्प्लिकेशन असतं. मी जर तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन, की कॅन्डलचे टाइप कसे असतात. तर ठीक आहे. तर आपण मेनली ह्या कॅन्डल यूज करतो आणि सगळेजण हेच यूज करतात. जे ठराविक टाईम फ्रेममध्ये वापरायची जी कॅन्डल आहे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेन. ठीक आहे. आता ही कॅन्डल आपण पहिल्यांदा रीड कशी करायची सांगतो. आता ह्या कॅन्डलला विक आहे का खाली? आहे. ठीक आहे. म्हणजे छोटासा विक आहे. तर हा जो पॉइंट दिसतो ना, तर ह्याला विक म्हणायचं. ह्याला विक म्हणायचं म्हणजे हाय लो आणि ही जी रेड किंवा ग्रीन काय असेल ते, तर ह्याला बॉडी म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे हा वरचा जो पॉइंट असेल तो वीक झाला, खालचा पण वीक झाला आणि मधली असते ती बॉडी असते. तर ठीक आहे. मग बुलिश माराबुजो, बेरिश माराबुजो कॅन्डल जे असतात ना, तर ते हे आता ही काय झाली बुलिश माराबुजो झाली कॅन्डल. म्हणजे ही माराबुजो कॅन्डल झाली. म्हणजे ह्याला मदर कॅन्डल आपण एक म्हणतो. ठीक आहे. तर आता थोडंसं आपण झूम आउट केलं की नाही, तर आपल्याला इथं काही ओपन इज इक्वल टू हाय दिसतंय. ठीक आहे. मग सगळ्यात मार्केटमध्ये ओपन इज इक्वल टू हाय कॅन्डलला लय महत्व आहे. इतर कोणत्याही कॅन्डलला जेवढं महत्व नाही ना, म्हणजे इम्पोर्टन्स नाही ना, तेवढं ओपन इज इक्वल टू हाय कॅन्डलला इम्पोर्टन्स आहे. त्याचं रिझन सांगतो काय असतं. जे ऑपरेटर असतात ना, ते पहिल्या सेकंदाला ते बाय करत असतात. म्हणजे इथं मार्केट ओपन झाले की नाही, पहिल्या सेकंदाला ते बायची ऑर्डर प्लेस केलेली असते. सो ह्या ठिकाणी मार्केटला बिग बनायला चान्सच नसतो. ठीक आहे. तर आधी थोडासा वीक दिसतोय, पण झूम आउट केल्यानंतर आपल्याला काही वीक दिसत नाही. ठीक आहे. मग ही काय झाली आपल्याला इथं ऑपरेटर जो आहे ना, तो हेवी आहे म्हणायचं. तर ठीक आहे. आता ही कॅन्डल रेड कॅन्डल कशी फॉर्म होते बघा. रेड कॅन्डल फॉर्म होत असताना माझ्या आता ही ग्रीन कॅन्डल फॉर्म होत असताना काय झाली, इथे खाली ओपन झाले आणि क्लोजिंग वरती मिळालं. तसं सेम रेड कॅन्डल कशी करते, वरती ओपन होते आणि खाली क्लोज होते. ठीक आहे. तर ही कॅन्डल फॉर्मेशन होत असताना रेड कॅन्डल वरती ओपन होते आणि खाली क्लोज होती आणि बुलिश कॅन्डल फॉर्म करताना खाली ओपन होते आणि वरती क्लोज होते. म्हणजे एक 3-4 पॉइंट असतात. आता इथं जर बघितलं आपण आता फॉर एक्झाम्पल आपण इथं ह्या कॅन्डलचं जर बघितलं, तर इथं जर चेक करत असताना ओपनिंग ओपनिंग महत्वाची आहे. म्हणजे इथं ओपनिंग महत्वाची आहे. त्यानंतर हाय किती मारलाय तो महत्वाचा आहे आणि लो किती मारलाय तो महत्वाचा आहे. ठीक आहे. म्हणजे कॅन्डल फॉर्म फॉर्म होत असताना ओपन, हाय आणि क्लोज. ओपन, हाय आणि क्लोज आणि लो म्हणजे हे 4 महत्त्वाचे पॉइंट आहेत. इथं बघा. ओपन, हाय, लो आणि क्लोज. ठीक आहे. मग ह्यापासून कॅन्डल फॉर्मेशन होतं. तर समजलं असेल तुम्हाला कॅन्डल कशी फॉर्म होते. ठीक आहे. थँक यू.